मंडळी, मी साक्षी अनपुरे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आज आम्ही चाललोय अशा ठिकाणी आणि तुम्हाला एक असं दाखवणार आहे की तुम्हालाही बघताना मज्जा येणार आहे आणि मलाही ते करताना मज्जा येते. सो आम्ही चाललोय आमच्या घरातल्या देवाच्या सवासणीसाठी, ते पण नदीला. आणि ते आमच्या पूर्ण वर्षभरातला खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो, तो तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. दरे दीदी दरे आला आली मागला असं आम्ही सगळेजण सर्वात आधी पोळ्यांचा स्वयंपाक बनवतो आणि आमच्या स्पेशली पोळ्या बनवण्यासाठी भुकुमवरनं आणि भुगावरनं माणसं आणलेली आहेत आणि कोंडूरची माणसं निवेद भरण्यासाठी आलेली आहेत. आणि आमची झणझणीत आजी. आणि लवकर एक वांगा कापायला. या ठिकाणी आम्ही सगळं आमचं जेवण बनवतो. हे असं जेवण बनवलं जातं आणि हे जे जेवण बनवलंय त्याचा हा निवेद्य आमची अवंती मॅडम घेऊन चाललेली आहे. इथल्या एका देवाला आता निवेद्य दाखवतोय आम्ही. पूर्ण वर्षभर ह्या दिवसासाठी वाट बघायचं सगळे छोटे लोक, कारण आम्ही असं जेवण बनवायचो. मग सर्वात आधी व्हेज जेवण बनायचं, जे की आपण त्याचं निवेद्य दाखवतो, पुरणपोळी. आणि नंतरनं आम्ही हे करायचो, नॉन व्हेज म्हणजे कोंबडा कापला जायचा देवासाठी. ते दरवर्षाचं एक काय म्हणतो रिच्युअल होता आमच्या फॅमिलीचा, आणि अजूनही तो स्टील चालू आहे. आणि आम्हाला इतका आनंद होतो या दिवसाचा, कारण इथं आम्ही खूप मजा करतो आणि खूप पोहतो. देवाला निवेद दाखवला जातो. लांबून दिसत असं नदीला किती पाणी आहे, ते एकदम हिरवगार. आता आम्ही खूप पोहणार इथे, खूप पोहणार. आई कसं वाटतंय? लय वर्षातून नदीला येऊन, म्हणजे पूर्ण एका वर्षातून सवासणी हे करून. किती वर्ष झालं आई तुम्ही हे करताय? 40 वर्ष झाली इथं येऊन तुम्ही दरवर्षी सवासणी घालता. बापरे, म्हणजे तुझी सासूच्या टायमापासून येतो. आणि आधी तुझ्या सासूच्या अंगात यायचं, आता तुझ्या अंगात येतं. आजच्या सासूच्या, आणि मग आता तुझ्या अंगात येतं. वा. अंगात येणं जर कोणाला माहित नसेल तर आपल्या ज्या देवावर आपली श्रद्धा आहे त्याचं ते एखाद रूपामध्ये आपल्या शरीरात येतं, असं एक बोललं जातं. वी हॅव रीच द डेस्टिनेशन. भरपूर पाणी आहे. असं लोक धुणं धुत आहेत आणि असं त्यांच्या गोधड्या वाळत घातलेल्या आहेत आणि तिथं भरपूर धुणं चाललेलं आहे. इथं आता आमच्या देवाची पूजनासाठी तयारी चाललेली आहे. ए लावणे बाजूला, आईला देते. लय नको पुढे जाऊ शाने. थांबरे, तुला पाण्यात बुच कळते, नंतर सगळं होऊ दे. मी पण चप्पल काढते. कुठं काढली तू? तिकडं काढ. हा कर कर टेकाव. चलो आता धुण्यासाठी रेडी होऊया. मम्मी पकडली. तर तू खायची मासे.
लहान पोरं घेऊन जातात तिथं. ते बघ ते कुत्र पाणी पितंय. ही कपडे आम्ही धुतलेली आहेत. आता वेळ आहे ह्या कपड्यांना वाळत घालण्याची. Let's go. ये आमच्यासोबत. आवाज दे दिली आपल्याला. मी काय म्हणते अरे मग दूध भांडे कुठे आहे? दूध कुठे ठेवले? दूध कुठे ठेवले? भरायला लागत नाही है काय भरायला लागतं तुला? नाही ना काय भरायला लागतं? बघ की काय भरायला लागतं. तू काय काय भरलं मग? हं? आता आमचं जेवण आणि झोपून झालेलं आहे. तर आता आम्ही चाललोय वनदेवीचं दर्शन घ्यायला, जे की इथेच त्यांचं मंदिर आहे. थोडासा छोटासा ट्रेक आहे. तर तुम्हाला पण दाखवते ते मंदिर कसं आहे आणि देवीची मूर्ती कशी आहे. मी तिघं जण चाललोय गाडीवरती आणि आमची गँग आहे इथे मागे रिक्षामध्ये. भरलेली आहे की माणसांना उतरावायला लागलंय टर्न घेण्यासाठी. पण आमच्या मामांना एवढा कॉन्फिडन्स आहे. आम्ही चुकीच्या रस्त्यावरून परत दुसऱ्या मॅपला लावलेल्या रस्त्यावरून चाललेलो आहोत. शेवटी गुगलचाच हेल्प घ्यावी लागली आपल्याला. आमच्या मामांनी गाडी आणलीच. ऐकतील ते आमचे मामा कुठले? मामा कुठले कुठले? आम्ही केलाय ट्रेक सुरू. देव काय चाललंय? देव कधी झोपतच नसतो. ती माझा व्हिडिओ काढते आणि तुम्ही काय सांगत होते बाबा तुम्ही घंटीचं? 3च वेळा वाजवायची घंटी. 3च वेळा वाजवा आणि त्याचं महत्व सांगा. 3च वेळा वाजवायची पण त्याच्या खाली थांबायचं. का बरं? त्यांनी आपल्या शरीरातले असणारे रोग निघून जातात. कारण व्हायब्रेशन. मग अशी रोग हा शब्द वापरला होता तुम्ही. कमाल झाली सप्ता करायची नक्की त्याला मारली. अय्यो वा. आमचं गाव दिसतंय बाय द वे. हे आमचं देऊळ आहे आणि ही सगळी घर आहेत. तरी घर दिसते भरण्याचं. इथून आता खाली चाललेलो आहोत कारण आता आम्हाला खायचं आहे चिकन. सो हे होतं वनदेवी वाघजाईचं मंदिर आणि तुम्ही पण इथे व्हिजिट करा. खूप अप्रतिम आहे. पावसाळ्याच्या वेळेत तर खूपच भारी माहोल आणि खूपच भारी वातावरण असणार इथे. आणि देवीचं दर्शन घ्यायला पण खूप चांगलं आहे. देवी पण खूप जुनी देवी आहे. जागृत देवस्थान आहे आणि अप्रतिम आहे. तुम्ही पण एकदा व्हिजिट करा. वी आर स्विमिंग रेडी. आता आपण करणार आहे स्विमिंग. स्विमिंग इन द नदी. पोहायला पोहायला. आम्ही चाललो आता पोहायला. जेवणार नाही ना.
रडलं की अजून पुढं. रडू नको, धरलंय ना. विथ स्विमिंग. आता चाललेलो आहोत आम्ही रिटर्न खाण्यासाठी. तिकडे चाललं मालवडीला पुढे चाललं का? बरं